नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर फार्मसी डिग्री कंप्लीट करून शेतीमध्ये रेशीम उद्योग करतोय आणि जे की माझे व्हिडिओ थ्रू दुसऱ्यांना इन्स्पिरेशन होते की शेतीमध्ये वळून आपण रेशीम उद्योगकडे वळायला पाहिजे. साहजिक गोष्ट आहे, वळायलाच पाहिजे. आणि त्यामध्येच भरपूर जणांचे असे पण डाऊट होते की जे तुम्हीच मला विचारलं होते ते मी तुम्हाला क्लिअर करतो. हे पण खरंच लय महत्त्वाचे. पहिली कमेंट अशी होती की एका एकरमध्ये तुतीच्या लागवडमध्ये आपण 100 अंडेपुंच्या बॅचेस किती घेऊ शकता? तर त्याचं उत्तर असं आहे की 4 ते 5 बॅचेस आपण घेऊ शकतो. कारण की तुतीचा पाला एकदा कट केल्यानंतर ह्यो 3 महिन्यानंतर असा होतं, थोडा वाढतो याचा पर्सेंटेज ना. कारण की एक कांडी कट केल्यानंतर याला 2 कांड्या फुटत असत्या. तर साहजिक गोष्ट आपल्याकडे जर 1 एकर तुतीचा पाला लागवड असेल तर त्यामध्ये आपण 4 ते 5 बॅच मॅक्सिमम एका वर्षाला घेऊ शकतो. त्यामुळे एक नीट कॅल्क्युलेशन घ्या आणि ठरवा तुम्हाला किती एकर तुती लागवड करायची म्हणून. नंतर दुसरी कमेंट अशी होती की रोप लागवड केल्यानंतर आपण बॅच केव्हा घेऊ शकतो? रोप जर लागवड केलं तर आपण 3 किंवा 3.5 महिन्यानंतर पहिली बॅच घेऊ शकतो. जर काळी लागवड केली तर आपण जवळपास 6 किंवा 6.5 महिन्यानंतर पहिली बॅच घेऊ शकतो. त्याआधी ऑलरेडी एक रेशीम बिझनेस करणारा एक जणांनी कमेंट केली होती की रेशीम कोचचा आजचा भाव ₹1000 पर केजी चालू आहे. आता ₹1000 पर केजी हा रामनगरचा चालू आहे बँगलोरमध्ये. आणि दुसरा आपल्याकडे ठरतो तो की बीडमध्ये. म्हणजे रामनगरमध्ये एकदा ठरवल्यानंतर तो दुसरा आपल्याकडे पॅचअप होतो. म्हणजे आपल्याकडं तिकडे 1000 गेला तर आपल्याकडे ₹800 किंवा ₹850 पर केजी असं चालत असतो. सगळ्यात मोठं भारतातलं मार्केट म्हटलं तर रामनगर बँगलोरमध्ये. आणि हा हळूहळू भाव पण वाढताय बरं. 3 वर्षापूर्वी आपण ₹350 पर केजीनं माल दिला होता. आताच्या घडीला आपण 800 किंवा ₹810 पर केजीनं माल देतोय. म्हणजे तुम्हीच विचार करा मार्केटचा रेशीम कोचचा जो भाव किती वरती वाढतोय आणि आणखी किती वाढला जाणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला फॉलो करून घ्या.